हो चुके हैं। कोलिवली की बैटिंग है और आप देख रहे हैं ऑरेंज एंड ब्लैक ये उनका कॉम्बिनेशन है और पिंक एंड ब्लैक ये कॉम्बिनेशन है दोलंदे का। और दो ओपनिंग बैट्समैन है यतीश और वैभव और पहला ओवर करने के लिए आ रहे हैं जॉन्टी। हमारे साथ स्कोरर है साहिबा मोमीन। लेफ्ट आर्म राउंड पहली गेंद विद द टाइट उसको पुल करने का प्रयास था, बॉल निकल गई विकेट कीपर के पास। मयूर विकेट कीपर रहे थे और पहली बॉल पर प्रभावशाली शुरुआत यहां पर करते हुए दोलंदे टीम काफी अच्छा रनअप है उनका। इस मैदान को बहुत अच्छे से तैयार किया गया है, आप देख रहे हैं बहुत ही खूबसूरत इसको लुक दिया गया है। इस बार स्टंप्स के करीब आकर खेला था, वहां पर रन जरूर मिल रहा है अंपायर की ओर से या बैट से लगी है और ये पहला रन बल्ले से निकलता हुआ बैट्समैन रहे थे वैभव यतीश ने ये रन को पूरा किया और अब वैभव आ चुके हैं बल्लेबाजी के लिए। यतीश और वैभव की जोड़ी, वैभव ने कैप की है, यतीश ने कोई कैप नहीं पहनी, इस तरह आप उनको पहचान सकते हैं। विकेट कीपर है मयूर और पहला ओवर करते हुए जॉन्टी। इस बार बहुत ही शालीन अंदाज में स्क्वायर कट लगा दिया था, देखते ही बन रहा था। पहला रन पूरा किया, दूसरे की दौड़ और यहां पर 1 को 2 में तब्दील कर दिया। यह खासियत है सीमित ओवरों के क्रिकेट की, जब उंगली पकड़ने मिले कलाई पकड़ लो, जब रन बनाने मिले तो बना लो, लबालब बनाओ। और स्कोर आगे बढ़ता हुआ 3 बगैर कोई क्षति के। जयदुर्गा दोलंदे टीम ने टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया है। इस बार स्लाइस करने का प्रयास था, बॉल गई फ्लाई स्लिप की तरफ, बिल्कुल दायरे के अंदर उसे रोका गया है और 1 रन और जोड़ दिया जाएगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 4। आप पधारे हुए तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है। अलग अलग स्टैंड में अब धीरे धीरे दर्शक आ रहे हैं। आज जुमेरात है और दर्शक रात्रि क्रिकेट में भी बहुत ज्यादा संख्या में हमारे साथ उपस्थित रहेंगे। बेहतर गेंद थी, गेंद की रफ्तार को थोड़ा सा कम किया था, ये बिल्कुल सही सोच भी है। हर वक्त आप तेज गेंद करना एक सपना हो सकता है, एक जुनून हो सकता है, लेकिन कभी कभी गेंदों में बदलाव ये टीम के लिए कारगर साबित होता हुआ। यहां पर बिंदी गेंद और स्कोर अभी भी रुका हुआ 4 पर 4 विदाउट लॉस। कोलिवली टीम पहला इस वक्त बल्लेबाजी करती हुई, दोनों ओपनिंग बैट्समैन यतीश और वैभव। यतीश ने इस बार हुक कर दिया, टप्पा खा दी, उस पर मोहर लगा दी और गेंद चली गई मैदान के बाहर 6 रन के लिए। थैंक यू। कुणाल, पहले ओवर में 10 रन बने हैं और जरूर आपसे जानना चाहेंगे कि कैसा लगा अरेंजमेंट और जिस तरह से 4-4 ओव्हर के मुकाबले आप देख रहे हैं। नाही, अरेंजमेंट ज्या पद्धतीने ग्राउंड सजवले, मगाशी तुम्ही चर्चा केली की व्हाईट मुरुम 38 सर्कलमध्ये आहे, त्याच्यानंतर संपूर्ण ब्लॅक मुरुम आजूबाजूला पाहायला मिळतो ग्राउंडच्या दरम्यान. आणि सर्वाधिक महत्त्वाचं काय, ज्या वेळेला फ्लड लाईट चालू होतील, व्हाईट मुरुमवर त्या लाईट्स पडतील, त्याचं रिफ्लेक्शन होईल आणि त्यानंतर एक वेगळं वातावरण या ग्राउंडमध्ये असेल. आणि त्याचमुळे असं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न संपूर्ण महापोली A1 ट्रॉफीच्या माध्यमातून राहिले सर. आणि पहिल्याच ओव्हरचा जर उल्लेख केला तर या मॅचमध्ये जॉन्टीचं हे पहिलं षटक होतं आणि पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन आलेत. चांगली सुरुवात झाली आहे टीम कोलिवली या टीमची. बहुत सही बताया उन्होंने कि जो व्हाइट मुरुम है उसको रखने के पीछे वजह यही है कि लाइट में उसके जो चमक है वो और ब्राइट कर देगी इस मैदान को। और दोस्तों, जिंदगी हो या क्रिकेट, ब्राइटनेस सबको पसंद है। अगर जीवन में ब्राइट नहीं है तो फिर मजा नहीं है। इसलिए अब नए ओवर की शुरुआत करते हुए मयूर, जो विकेट कीपर की भूमिका में थे, अब आ चुके हैं दूसरा ओवर लेकर तैयार। और उनके सामने बैट्समैन रहेंगे वैभव का निजी स्कोर है 3 और 7 रन पर खेलते हुए यतीश, जिन्होंने बहुत ही शानदार 6 लगाया था। इस बार भी लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी की शुरुआत अंपायर शकील कोटी इस गेंद को वाइड करार देते हुए। शकील कोटी स्वयं रियल क्रिकेट क्लब के एक बहुत ही जाने माने खिलाड़ी हैं
रियल के हमारे शयान भाई, सलीम भाई, आज उनकी यादें ताजा हो रही है। शकील कोटी। स्कोर 11। इस बार वाइड बॉल थी, फुलर लेंथ की गेंद, लेकिन लाइन ने धोखा दिया और स्कोर आगे बढ़ता हुआ 12। आप देख रहे हैं मापुली A1 ट्रॉफी 2020। आज इसका आगाज हुआ दोपहर 3 बजे और प्रतियोगिता में 100 के करीब टीमें खेल रही है, जो बहुत बड़ी खुशी की बात है। वैभव। स्कोर 18। इस बार ड्राइव करते हुए स्ट्राइक को बदला, ये बिल्कुल सही सोच भी है। चौका छक्का लगाकर 1 रन बनाएं और स्ट्राइक को घुमाएं। बहुत ही सूझबूझ भरी बल्लेबाजी चल रही है। बीच में 1-2 बॉल हमने बिंदी गेंदें देखी थी, लेकिन अब दोनों बैट्समैन 1-1 6 लगा चुके हैं और इस वक्त स्कोर है 19। 10 पर खेल रहे हैं वैभव और 7 पर खेल रहे हैं वहां पर यतीश। 2 युवा खिलाड़ी कोलिवली के। और बॉलिंग करते हुए मयूर। इस बार खेलना चाहते थे, ऑफ साइड पर गेंद चली गई लेग स्लिप की जानिब। 1 रन हासिल जरूर किया है वहां पर बैट्समैन यतीश ने, और यतीश का निजी स्कोर हो गया 8 और टीम का स्कोर हो गया है कुल मिलाकर 20। 20 रन बगैर कोई नुकसान के। दूसरा ओवर चलता हुआ। आज हमारे लिए खुशी का मौका है। कुणाल दाते जी स्वयं हमारे साथ उपस्थित हैं। इस बार उल्टा पुल्टा शॉट खेलने का प्रयास था, लेकिन फुटवर्क नहीं था। बल्ले का स्विच इट जरूर कामयाबी से किया, लेकिन फुटवर्क अगर सही नहीं है तो बल्ला साथ नहीं देगा। और स्कोर अभी भी 20 पर रुका हुआ है। 20 विदाउट लॉस। दूसरा ओवर इस वक्त प्रगति पथ पर। इस बार करारा प्रहार स्ट्रेट डाउन द ग्राउंड, बिल्कुल साइड स्क्रीन के दाईं और उसको रोका गया था। बल्ले के बीचों बीच लेकर खेला था और जब गेंद और बल्ले का संपर्क हुआ, उसकी आवाज जो थी वो वाकई में बहुत मीठी रही। स्कोर आगे बढ़ता हुआ 21। पहले ओवर में 10 रन बने थे, इस ओवर में अब तक 11 रन बन चुके हैं और ओवर जारी है। मयूर द्वारा पहले ओवर में 1 6 लगा, दूसरे ओवर में 1 6 लगा है। सिंगल्स और डबल्स के जरिए स्कोरिंग चलती हुई। इस बार बॉल जाकर शायद पैर से टकराई थी। स्टंप टू स्टंप गेंदबाजी ये कारगर साबित होगी। 2 ओवर की समाप्ति पर स्कोर है 21। 10.5 रन प्रति ओवर की औसत से बल्लेबाजी। और कुणाल पहले ओवर में 10 और दूसरे ओवर में अगर देखे तो 11। सुरुवात खूप चांगली झाली आहे. टीम कोलिवलीचा आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर 46 रन बनतील 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आणि 4 ओव्हरमध्ये ही धावसंख्या खूप महत्त्वाची मानली जाईल या पिचवर, या ग्राउंडवर. आणि सध्या वैभवच्या बॅटमधून 1 षटकार आला, यतीशच्या बॅटमधून 1 षटकार आला. दोन्हीही ओपनर्स खूप चांगल्या पद्धतीने मॅचमध्ये खेळताना दिसतात. मजा येईल हरीश सर या मॅचमध्ये. दोस्तों आज हमारे लिए खुशी का मौका है, क्योंकि आज भिवंडी के खासदार, भिवंडी के राजा सन्मान्य कपिल पाटिल जी का जन्मदिन है और मापुली वासियों की ओर से भी कपिल पाटिल जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। तो नए ओवर की शुरुआत होने जा रही है। सागर आ रहे हैं। क्या खूबसूरत पिच तैयार किया गया है। ब्राउन पैच, ब्राउन कारपेट वेलकम जिसको कहा गया है। मॉडलिंग की दुनिया में तो रेड कारपेट वेलकम होता है, लेकिन क्रिकेट में ब्राउन कारपेट वेलकम यहां पर नंदिस्ता, यहां पर यह प्रतियोगिता खेली जा रही है और तमाम प्रतियोगिता के जो टी शर्ट्स है उसके स्पॉन्सर है खासदार कपिल पाटिल जी। उनके हम तहे दिल से शुक्रगुजार हैं। नए ओवर की शुरुआत, फुल टॉस बॉल थी, बराबर से बल्ले पर आई नहीं, एक्स्ट्रा कवर से गुजरती हुई पहले रन को पूरा किया। नो बॉल दिया, दूसरे की दौड़ और यहां पर नो बॉल महंगा पड़ सकता है जय दुर्गा दुलंदे टीम को। स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर पहुंचा है 24 पर। सागर के सामने बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए वैभव। एक डीप थर्ड मैन, एक डीप फाइन लेग बल्ले के पीछे। सागर की एक गेंद और आज की शाम का यह सबसे दिलकश शॉट, सीधा बॉल जाकर स्टैंड में गिरता हुआ 6 रनों के लिए लेट साध हलबे स्टैंड के ऊपर से जाने वाला यह शानदार 6।
30। वैभव की बल्लेबाजी का वैभव ये देखने आज मिल रहा है भिवंडी वासियों को। एक गांव एक गट की यही खूबसूरत बात है कि गांव के खिलाड़ी जब एक साथ खेलते हैं तो आपस में उनके बीच में एक तालमेल होता है, एक दूसरे के स्वभाव को जानते हैं, एक दूसरे के बैकग्राउंड को जानते हैं, एक दूसरे की जो अच्छाइयाँ हैं, खूबियाँ हैं, खामियाँ हैं, उसको जानते हैं, एक दूसरे को वो सपोर्ट करते हैं। और इसीलिए कभी कभी कहा जाता है की आम्ही खेळतो ना पैशासाठी ना नावासाठी, आम्ही खेळतो तर फक्त आमच्या गावासाठी। तो गांव के लिए जब आप खेलते हैं तो एक इज्जत का सवाल होता है। 70-80 के दशक में जब वेस्ट इंडीज बहुत स्ट्रांग था तो वजह क्या थी? ट्रिनिडाड एंड टोबैगो, बारबेडोस, लीवर्ड एंड वीवर्ड आइलैंड्स, ये जो जमैका, ये अलग अलग जो टापू है, अलग अलग जजीरे हैं, वहां से टीमें खेलती थी। और अपने मुल्क के लिए, अपने वतन के लिए खेलने का एक अलग मजा होता है। वैसे अपने गांव के लिए खेलने का भी एक अलग मजा है। स्कोर आगे, अब यहां पर आखिरी वक्त तक उस गेंद को देखा, शायद अंपायर की मदद की मांग कर रहे थे, लेकिन अंपायर मदद नहीं करेगा क्योंकि रन बनाने होंगे। स्कोर इस वक्त रुका हुआ है कुल मिलाकर 30 रनों पर 30। सबसे अच्छी बात यह है कोलिवली के लिए कोई विकेट नहीं खोया। बहुत ही रंग बिरंगी टी शर्ट्स आप देख रहे हैं तमाम खिलाड़ियों को दिए गए हैं। सागर राउंड द विकेट आते हुए इस बार बैठक शॉट, ओहो हो, ठोक डाला, 6 रन। वाकई में दीवाना कर दिया। 12 नंबर की टी शर्ट पहनी है जो युवराज सिंह पहना करते थे क्रिकेट में। बैट्समैन भले राइटी है लेकिन जज्बा वही युवराज सिंह वाला है। गेंद अगर आई तो चक दे फट्टे नब दे गिल्ली, सीधा गेंद को हवाई मार्ग की यात्रा करवाई। स्कोर आगे बढ़ता हुआ 36 पर 36, 25 पर वैभव की बल्लेबाजी की जितनी तारीफ की जाए उतनी कम है। इस बार बॉल को बाहर काटा था, वाइड बॉल दिया है अंपायर ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 37 विदाउट लॉस। महापुली एवन ट्रॉफी में एक बार फिर से हमारे तमाम यूट्यूब के दर्शकों का भी तहे दिल से इस्तकबाल है। खुशामदीद, क्रिकेट का मजा लीजिए। क्रिकेट का मौसम खिला हुआ है इस वक्त पूरे हिंदुस्तान में और भिवंडी भी उसमें पीछे नहीं है। इस बार एक और लाजवाब स्ट्रोक रहा था लेकिन उसको रोक दिया गया है। वैभव की टाइमिंग की जितनी तारीफ की जाए उतनी कम है। अच्छे टाइमिंग के जरिए ही आप अपने स्ट्रोक को अंजाम दे सकते हैं और ये दिखा रहा है कि वैभव प्रैक्टिस कर रहे हैं, मैच प्रैक्टिस भी कर रहे हैं और मैच के अलावा जब मौका मिलता है तब की गई प्रैक्टिस साफ नजर आ रही है। इस बार सबमरीन बॉल नीचे रही और बाहर की तरफ कटी और वाइड बॉल अंपायर द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 38। जय दुर्गा दलोंदे, ये टीम को पहले विकेट की तलाश है। दूसरी ओर कोलिवली टीम जो है ये विकेट गिरने का नाम नहीं ले रहे। दोनों बल्लेबाज मानो अपने जूते में फेविकॉल चिपकाकर वहां पर खड़े हैं। इस बार हुक कर दिया, व्हाट अ शॉट, हॉट शॉट, और ये लगा 6। चौथा 6 वैभव के बल्ले से। वैभव पहुंचे 31 पर, टीम को पहुंचा है 44 रनों पर मगर कोई नुकसान के। सागर की अगली गेंद इस बार भी देखिए पूरा प्रहार था लेकिन ऊंचाई मिली नहीं और अंतर भी नापा नहीं और पहले विकेट का पतन। रुपेश ने इस कैच को अंजाम दिया है और दलोंदे टीम को जश्न मनाने का मौका और आउट होकर वापस लौटते हुए 31 पर बैट्समैन वैभव। तीन ओवर के बाद 44 रन। कुणाल दाते जी, वैभव की बल्लेबाजी को कैसे बयान करना चाहेंगे आप?
काय बॅटिंग केली आहे वैभवने, नेत्रदीपक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून. पहिल्या बॉल पासून बॉलरवर तो हावी झाला होता. काय ऑन ड्राईव्ह, ऑन साईडला हुक एक फटका त्याने मगाशी दाखवला, समोर ऑफ ड्राईव्ह एक चांगला लॉफ्टेड त्याने स्ट्रोक मारला आणि चारी बाजूला बाउंड्री लाईन जिकडे जिकडे आहे तिकडे तिकडे त्याच्या बॅटमधून रन येत होते आणि त्याचमुळे एक चांगली खेळी त्याने इथे साकारली. परंतु अखेर एक चांगला झेल आणि तिथे त्याला जावं लागलं पॅव्हलियनच्या दिशेने, परंतु तो त्याचं काम करून गेला एवढं आपल्याला म्हणावं लागेल या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. रुपेश ने कैच लिया था. दोस्तों कमेंट्री बॉक्स में हमारे साथ डेफिनेटली दो बहुत ही युवा और ताजगी भरी आवाज, मजर खान और नबिल देवकर. भिवंडी का अपना शाहिद कपूर हमारे साथ जुड़ चुका है. शैलेश गायकवाड़, उन्होंने भी अपना हेयर स्टाइल चेंज किया है, बदलाव है. नबिल देवकर जब चश्मा पहनते तो बहुत ज्यादा मैच्योर नजर आ रहे हैं आज माशाल्लाह. मयूर भोईर आखिरी ओवर लेकर तैयार और बैट्समैन है इस वक्त यतीश के साथ जुड़ चुके हैं अब पुनीत. स्कोरिंग की आन बान शान हमारे साहिबा मोमीन. शायद ही ऐसा कोई टूर्नामेंट हो जो साहिबा कवर न करते हो. काफी लोकप्रिय स्कोरर है हमारे साथ आज. इस बार ओवर पिच बॉल थी और पहला विकेट जहां गिरा था उसी जगह पर दूसरा विकेट भी गिरेगा. रुपेश के हाथ में आता हुआ कैच और दूसरा ओपनर. ये वो गाना है, इसको आप सुबह सुनो, दोपहर को सुनो, रात को सुनो, शाम को सुनो, सोमवार को सुनो, रविवार को सुनो और कोई भी सिंगर इसको गाए. कुछ गाने होते ही ऐसे हैं और यहां पर रश के कमर सुनकर दिल बाग बाग हो गया. तो यहां पर शॉर्ट पिच बॉल थी, बहुत अच्छा अटेम्प्ट था, लेकिन इसके पहले गेंद को रोक पाते टप्पा खाती हुई बॉल मैदान के बाहर. रफू चक्कर गावदेवी वारेट आणि जय हनुमान सावरोली या दोन्ही संघांनी नाणेफेकीच्या कौलसाठी त्वरित आमच्या नाणेफेक कक्षाकडे यायचंय. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर टॉस बॉक्स आहे. इस बार दौड़कर रन को पूरा किया है. भारत का संविधान जिन्होंने लिखा, एकत साहेब बाबा साहेब, और उनके नाम से ये टॉस बॉक्स बनाकर वाकई में मुझे बड़ी खुशी हो रही है कि उनके नाम से ये टॉस बॉक्स रखा गया है. और हमारे मित्र शैलेश गायकवाड़, इनकी भी छाती गजगज फुल रही है इस वक्त. स्कोर 50 और बल्लेबाजी चल रही है झकास. अदनान भावे हमारे बहुत पुराने मित्र हैं और उनके इनविटेशन पर मापोली आना बनता ही है. स्कोर है 50, 2 विकेटों के नुकसान पर. पहला विकेट 44 पर, दूसरा भी 44 पर. मयूर भोईर आखिरी ओवर की अगली गेंद. इस बार ओवर पिच बॉल दी और कोशिश अच्छी थी, लेकिन बॉल उनके सर के ऊपर से हवाई 6 रन. क्या बात है, 56 रन. 6 6 लगे हैं इस पारी में और हर बल्लेबाज ने 6 मारा है, ये हम कह सकते हैं. मयूर भोईर तैयार. स्ट्रेट ड्राइव बिल्कुल जमीन के समांतर जाती हुई गेंद 1 को 2 में तब्दील किया है वहां पर और तीसरा रन लेते समय स्टंप्स बिखेर दिए. आउट होकर वापस लौटना पड़ रहा है बैट्समैन को, लेकिन इसके पहले काम हो चुका था. 4 ओवर की समाप्ति पर 58 रन बने हैं और मुकाबला जीतने के लिए 59 रनों की जरूरत है इस वक्त जय दुर्गा दुलांदे टीम को. तो आइए अगले टॉस के लिए हम बुलाना चाहेंगे देवी वारेत आणि जय हनुमान सावरोली.
बहुत ही बढ़िया बैटिंग यहाँ पर, 8 रन बनाए 8 गेंदों में, एक सिक्स के साथ यतीश ने। 13 गेंदों में 31 रन बनाए, 4 सिक्स लगाए थे वैभव ने। पुनीत वहां पर 14 रन बनाए उन्होंने, एक चौका एक छक्का जड़ दिया, 4 गेंदों का सामना किया। और कपिल जो थे वो 0 पर। तो जय दुर्गा दोलंदे टीम को रनों की मेहनत करनी होगी। ऐसा नहीं है कि रन बन नहीं सकते, रन बन सकते हैं। बनाने का जज्बा चाहिए, जोश चाहिए, जुनून चाहिए। एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत। हम आभारी हैं हमारे खासदार कपिल पाटिल जी, जिनका जन्मदिन है, और जन्मदिन की लाखों मुबारकबाद हम सभी क्रिकेट वासियों की ओर से। हमारे टी शर्ट के स्पॉन्सर कपिल पाटिल जी है, जिन्होंने ये रंग बिरंगी टी शर्ट्स खिलाड़ियों की हौसला अफजाई के लिए, और बहुत ही बढ़िया शाम का दिलकश मंजर। और धीरे धीरे अब ये मैदान अगले 1 घंटे में रोशनी में आ जाएगा, और उसके बाद इस मैदान को देखने का एक अलग मजा रहेगा। दोस्तों, दूसरी पारी की शुरुआत होने जा रही है, और दूसरी पारी की शुरुआत पर आइए सुनते हैं मराठी बाणा, मराठी की बुलंद आवाज, मेरे काबिल दोस्त कुणाल दाते। थँक्यू हरीश सर. A1 ट्रॉफी महापोलीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. A1 ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन खूप देखणा हा दैदिप्यमान सोहळा तुम्ही अनुभवताय. मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे आज भिवंडी परिसरातील नामांकित असे खासदार कपिल पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे, आणि त्यांनी या टी शर्ट साठी खूप मोलाचं योगदान दिलंय. टॉस साठी यायचंय हनुमान सावरोली टीमचे कॅप्टन, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. टीम जयनुमान वारेत आणि गावदेवी वारेत आणि जयनुमान सावरोली. कैप्टन आइए टॉस के लिए जल्द से जल्द. जॉन्टी आणि सागर हे दोन ओपनर्स आता ग्राउंड मध्ये जातील. लक्ष्य या मॅच मध्ये आहे 59 टू विन. टू जय दुर्गा दलोंदे. महापोली A1 ट्रॉफी 2020 प्रिन्स मूवीज वर सध्या आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय SSS नेटवर्क वर. या स्पर्धेचं SSS एंटरटेनमेंट आणि प्रिन्स मूवीज खूप चांगलं कार्य भिवंडी परिसरामध्ये टेलिकास्ट करणाऱ्या टीमच्या माध्यमातून कॅमेरा वर्क अतिशय नीट अँड क्लीन चांगलं टेलिकास्ट इथे केलं जात आहे. महापोली A1 ट्रॉफी 2020 चा हा महासंग्राम. डीजे नितेश आमच्याशी जोडलेले आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. द व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर आहेत, आणि आमचे सर्वच कॉमेंटेटर मित्र. मजरजी आपलं स्वागत. आणि त्याचबरोबर आमचे नबीलजी यांचं देखील आम्ही स्वागत करतो. यस अंपायर, मॅच स्टार्ट 59 टू विन. 59 रनच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा. टार्गेट चांगलं सेट झाले. लेफ्ट हँडेड बॅट्समन सध्या ग्राउंडवर तयार आहे. स्ट्रायकिंग एंडला जॉन्टी, नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर. पहिल्याच ओव्हरमध्ये विलास बॉलिंग करताना दिसेल या A1 ट्रॉफी मध्ये. महापोलीच्या ग्राउंडवर सर्वांचं स्वागत. आमचे क्रीडा रसिक हळूहळू मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी जुळतील. एक चांगला असा सोहळा आपल्या समोर रंगेल. आज या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना दिसेल गावदेवी वारेत आणि जयनुमान सावरोली या दोन टीम एकमेकांच्या विरोधामध्ये. फर्स्ट बॉल पॉवर प्ले हे षटक, आणि पहिला बॉल. पहिलाच बॉल ओरपीच होता. ऑफ ड्राईव्ह इथे केलाय. फिल्डिंग चांगली होते. 1 रन इथे मिळेल. जॉन्टीने स्वतःचं खातं उघडलंय, टीमचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 1, लक्ष्य पार करायचं 59 रनचं. चांगलं टार्गेट आहे नो डाऊट. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये वैभवने काय बॅटिंग केली. पहिल्या इनिंग मध्ये त्याच्या बॅट मधून रन आल्या 31. त्याला चांगली साथ दिली होती बॅटिंग करत असताना बॅट्समन यतीशने. ओपनिंगला येत असताना वैभवच्या बॅट मधून अक्षरशः रनची बरसात झाली. चांगली इनिंग त्याने पेश केली आपल्या टीमसाठी. टॉस होईल फर्स्ट ओव्हर नंतर. टीम गावदेवी वारेत आणि सावरोलीच्या दरम्यान. फुलटोस बॉल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल असंच वाटतं, आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार.
लाईनच्या बाहेर फेकलाय. सागरच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. विलास हे पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये. अशी बॉलिंग तुम्ही या लेंथवर करू शकत नाही आणि ते मात्र सागर तुटून पडलाय. चांगला स्ट्रोक सागरच्या बॅट मधून. दोन ओपनर्स जॉन्टी आणि सागरने ते खातं उघडले. 6 रनने टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर एक चांगला ऑफ ड्राईव्ह इथे दाखवला बॅट्समन जॉन्टीने आणि स्ट्राईक रोटेट केल्यानंतर षटकार. दुसरा बॉल देखील आडव्या बॅटने इथे पुल केलाय. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. तत्पूर्वी 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 8. लक्ष्य 59 रनचं. जनुमान सावरोली आणि गावदेवी वारेत दोन टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान फर्स्ट ओव्हर नंतर होईल टॉस. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या स्टँड मध्ये त्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिथे केला जाईल टॉस नेक्स्ट मॅचचा. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी जॉन्टी. बॉलिंग मार्कवर विलास. राऊंड विकेट बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह आणि इथे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप झाले आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये नक्की जावं लागेल. प्रयत्न चांगला होता. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि अखेर यश तर मिळालंय. बॅट्समन जॉन्टी बॅक टू द पॅव्हिलियन रनआउटच्या स्वरूपामध्ये. जायलाच नव्हतं पाहिजे. ज्या पद्धतीने रन घेण्याचा प्रयत्न केला इथे आवश्यकता नव्हती, कारण झेल तर सुटला होता आणि त्याच्यानंतर तुम्ही रन घेण्याचा प्रयत्न केला. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समनने कुठलाच कॉल तुम्हाला दिला नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये मी नक्की म्हणून जायला नव्हतं पाहिजे जॉन्टीला आणि त्याने तोच प्रयत्न केला आणि तिथेच तो आउट झालाय. स्कोर बोर्डवर रन आहेत 8. पहिला झटका बसलाय जय दुर्गा दलोंदे या टीमला 8 या आकड्यावर. लक्ष्य पार करायचंय 59 रनचं. नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये जाईल मयूर. आक्रमण तर करावंच लागेल. या मॅच मध्ये टिकून राहायचं असेल, 59 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर सुरुवात चांगली पाहिजे. 1 विकेट गमावली आहे. बॉलर तयार. ओव्हर द विकेट ऑन साइडला बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे फसतोय. सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि येतोय हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये विलासची. जरी एक मोठा स्ट्रोक आला असेल परंतु जास्त हानी झालेली नाहीये त्या मोठ्या स्ट्रोकने. जय दुर्गा माता दलोंदे टीम कडून धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे फक्त 8. लास्ट बॉल या ओव्हरचा. पुढे जाऊन डान्सिंग डाऊन टू विकेट खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर आहे. दुसरा झटका याच ओव्हर मध्ये दिलाय बॉलिंग करत असताना विलासने आणि आता मात्र बॅकफुटला आहे टीम या मॅच मध्ये. जय दुर्गा दलोंदे 8 रनवर 2 विकेटचं नुकसान. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरचे स्वागत. महापोली A1 ट्रॉफी मध्ये. हरीश सर, पहिलं षटक पहिल्याच ओव्हर मध्ये 2 झटके बसले टीमला. काय बॉलिंग केली आहे विलासने. एक मोठा षटकार आला होता सागर कडून परंतु त्यानंतर प्रतिकार खूप चांगला केलाय विलासने बॉलिंग करत असताना. नक्कीच फलंदाजांनी सर्वप्रथम चांगली धावसंख्या उभारली आणि आता गोलंदाजांनी क्षेत्ररक्षक चांगलं काम करतायत. मला कुठेतरी असं वाटतं की पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 12 ते 15 धावा व्हायला पाहिजे होत्या, कारण खूप मोठ्या धावांचा पाठलाग ते करतायत आणि आता उर्वरित 3 षटकांमध्ये थोडंसं दडपण नक्कीच वाढणार आहे. तो म्हणजे जय दुर्गा दोलंदे या संघावर. अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे सावरोली संघ उशिरा आल्या कारणाने त्यांना 2 धावांची पेनल्टी लावली जाणार आहे या सामन्यामध्ये. नवीन सामना जो होईल वारेट समोर सावरोली या संघ उशिरा आल्या कारणाने आयोजकांकडून 2 धावांची पेनल्टी त्यांना लावली जाणार आहे. धन्यवाद. खूप चांगला निर्णय, कारण कडक असे नियम आहेत या स्पर्धेचे. नियमांतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते, त्याच्यासाठी ही स्पर्धा जाणली जाते. 100 टीमला खेळवणं भरपूर कठीण असतं अशा स्पर्धांमध्ये आणि संपूर्ण मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट सर्व गोष्टी लक्षात घेता अतिशय चांगला निर्णय इथे संपूर्ण A1 ग्रुपच्या वतीने घेण्यात आलाय. नेक्स्ट मॅच मध्ये टीम सावरोलीला असेल 2 रनची पेनल्टी. पहिलं षटक इथे संपले. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी आला वैभव.
ज्याने पहिल्या इनिंग मध्ये दमदार खेळ केला, लाजवाब बॅटिंग केली, 31 रन केल्या, तोच बॉलिंग करण्यासाठी. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला गेल्यानंतर ऑन साइडला बॉल पाठवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे, थोडंसं फंबलिंग, त्याचा फायदा इथे होईल असं वाटतं आणि तसं होतंय देखील. 2 रन ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. रन झाल्यात मॅजिकल फिगर मध्ये 10. मयूर ज्युनियर स्ट्रायकिंग एंडला. मयूरच्या बरोबर सागर, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय, तो नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर वैभव, राईट ओव्हर द विकेट, जर्सी नंबर 12. बॅटिंग लाजवाब केली, सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग करण्यासाठी आलाय. दारोमदार त्याच्या खांद्यावर. वेगवान बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय, कव्हर पॉइंटला तिथे फिल्डर आहे, रन इथे मिळणार 1 आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 11. सिंगल डबलने काही होणार नाही या मॅच मध्ये, कारण 59 रनच्या लक्ष्याचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. मोठे फटके पाहिजेत, मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. मागणी तसा सप्लाय होणं महत्वाचं आहे, कारण लक्ष्यापासून दूर चाललाय आता संघ. बॅटिंग करत असताना जयदुर्गा दलोंदे. कोळिवली टीमने काय बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 58 रन केले. 59 रनच्या लक्ष्याचा पाठलाग आता करायचा आहे जयदुर्गा दलोंदे टीमला. आणि थोडासा बॅकफुटला आहे टीम. शॉर्ट बॉल हुक केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे, बॉल त्याच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. हा षटकार. क्रीजचा पुरेपूर वापर या स्ट्रोक मध्ये. बॅकफुटला गेला, आउटसाइड द ऑफ स्टंप, एक पाय मागे नेला, वेट ट्रान्सफर मागच्या दिशेने, स्वतःला वाकवला आणि त्यानंतर बॉल पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रनसाठी. प्रॉपर टायमिंग, हँड अँड आय कॉर्डिनेशन त्याच्यासाठी खूप चांगलं लागतं आणि तेच इथे दाखवत असताना बॅट्समन मैदानामध्ये सागर. चांगलं क्रिकेट इथे खेळतोय. वैभवच्या विरुद्ध स्ट्रोक आला, त्यामुळे आता इरादे स्पष्ट केलेत सागरने. 2 षटकार त्याच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 17. आणखीन वेगवान बॉल, याला देखील हुक केलाय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट 6. एक चांगला षटकार. टीमची धावसंख्या 23. 23. लॉस ऑफ 2 विकेट. सागर ही इज ऑन फायर नाव. का बॅटिंग करतोय सागर. एक स्क्वेअर लेगला हुक केला, त्यानंतर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याच्या बॅट मधून येतोय षटकार. टॉप गिअर मध्ये बॅटिंग इथे सुरू झाली आहे सागर कडून. 59 रनचं लक्ष. 14 बॉल मध्ये 36. आणखीन एक हुक स्ट्रोक. बॉल आता स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. सलग 3रा षटकार सागरच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 29. लॉस ऑफ 2 विकेट. मिसबा वॉच कडून लागोपाठ 3 षटकार मारण्याबद्दल त्यांना एक घड्याळ मिळणार आहे, रिस्ट वॉच. आणि नक्कीच म्हणावं लागेल कुणालजी की सागर यांनी 4 षटकार मारले आतापर्यंत. नावच सागर आहे. अथांग बॅटिंग करतोय सध्या मैदानामध्ये. काय स्ट्रोकचं सिलेक्शन आहे. हुक स्ट्रोक, हँड अँड आय कॉर्डिनेशन खूप महत्वाचं असतं. डोळ्यामध्ये असलेली नजर आणि तिथून शॉर्ट बॉल ओळखणं, त्याच्यावर तुटून पडणं. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना सागर. आणखीन एक शॉर्ट बॉल, हाय हुक केलाय, फाईन लेगला फिल्डर डीप मध्ये आहे, बॉल टर्न होईल तत्पूर्वी 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर करंट रन रेट 15, टीमची धावसंख्या 30 आणि आता 12 बॉल मध्ये रन करायचे 29. काय म्हणाल हरीश सर, ज्या पद्धतीने सागरने सेकंड ओव्हर मध्ये त्याचं काम केलंय? ना नक्कीच ज्या पद्धतीने तो खेळलाय, तुटून पडला अक्षरशः गोलंदाज वैभववर. कारण ह्याच वैभवने सागरच्या गोलंदाजीवर धावा चढवले होते, प्रतिहल्ला चढवला होता आणि त्याच्यावरच घणाघाती प्रहार करून जणू काय धावा वसूल केलेत. ते म्हणजे इथे फलंदाज सागर यांनी. तर वारेट आणि सावरोली या 2 संघांमध्ये आता आपण नाणेफेक करणार आहोत. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करणार आहे मजर खान यांना. खानो के खान, मजर खान.
एक गोष्ट म्हणजे वैभवने जे धावा लुटल्या होत्या ते कुठेही मला वसूल करायचे आहेत आणि त्यासाठी सागर वैभव पर असा तुटून पडला जणू काय संकष्टीच्या उपवासानंतर एखादा मालवणी माणूस जेवणावर ताव मारतो तसा त्यांनी ताव मारला आणि धावा त्यांनी आता आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवलंय कारण आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा हवेत ते 28. थैंक यू हरीश सर। तो इस वक्त मैं टॉस बॉक्स में बुलाना चाहूँगा शहबाज पटेल जी को जबकि सरोज कुंगले जी हमसे जुड़ चुके हैं। शहबाज पटेल जी आपको हमारे टॉस बॉक्स में जुड़ना है। आइए शहबाज पटेल जी, ये सिक्का मैं पहले आप लोगों को बता दूं, एक तरफ है 9 स्टार और दूसरी तरफ है एवन ट्रॉफी। 9 स्टार कहना यहाँ पर सावरोली का और आया भी है 9 स्टार, मैं एवन ट्रॉफी आया सॉरी, ये मैं सरोज कुंगले जी को कहूँगा आपको ये सिक्का देना है। बहुत बहुत शुक्रिया शहबाज पटेल जी और सरोज कुंगले जी आपका। तो टॉस को जीता है आई गांव देवी ने। टॉस जीता है, आपने क्या करना चाहोगे? फील्डिंग करेंगे। फील्डिंग करने का कारण हम जान सकते हैं? पहला मैच है और मैच में देखेंगे कम से कम रनों में रोकने का प्रयास करेंगे और पहली मैच है, शाम का टाइम है। देखिए अभी कुछ ही देर में फ्लड लाइट भी शुरू हो जाएंगी, तो पहले आपने फील्डिंग करने का फैसला लिया, उसके बाद आप बैटिंग करेंगे। तो आप ये चाहते हैं कि आप फ्लड लाइट में बैटिंग करने का सोच रहे हैं? वैसे नहीं, पर कैसा है टीम का पूरा देखना पड़ता है। टीम बोलेगी जो खेलने वाले है, जो बॉलिंग डालने वाले वो देखें, बोलते हैं कि फील्डिंग दो तो वही हिसाब से चलना पड़ता है। ये बताइए सामने वाली टीम को आपने बल्लेबाजी दी है, कहाँ तक इन्हें रोकना चाहोगे? 40 प्लस पे रोकना चाहोगे। क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में आप? अच्छा नियोजन किया है और हम लोगों को खेलने के लिए चांस दिया है। थैंक्स शैलेश गायकवाड़। बहुत बहुत शुक्रिया। इस वक्त मेरे साथ सारोली के कैप्टन, आपने टॉस हारा, आपको बल्लेबाजी दी गई। ये बताइए आप टॉस जीते तो आप क्या करते? शतरक्षण लेते हैं हम लोग भी। तो ये बताइए कि पहले बल्लेबाजी करते हुए कहाँ तक आप जाना चाहोगे? 50 के ऊपर जाना चाहूँगा। इस टूर्नामेंट के बारे में आप क्या कहेंगे? ग्राउंड देख के बहुत अच्छा लग रहा है और खेल पट्टी भी बहुत अच्छी रहेगी, खेलने में मजा आएगा। बहुत बहुत शुक्रिया। तो इस वक्त टॉस को जीता है आई गांव देवी वारिट के कैप्टन ने और पहले फील्डिंग करने का फैसला लिया। ओवर टू कमेंट्री बॉक्स, हरीश सर इज देयर। थँक्यू मजरजी। 12 बॉलमध्ये अजूनही रन करायच्यात 29. सुरुवात आणि शेवट दोन्ही प्रकारे जो योग्य प्रकारे करतो, दोन्ही योग्य प्रकारे जो करतो तो मात्र कधीच हरत नाही असं म्हटलं जातं। आणि आता सुरुवात चांगली झाली, शेवट चांगला करायचा आहे। बॅटिंग करत असताना सागरला 6 बॉलमध्ये 26 रनवर तो नॉट आउट खेळतोय। मयूर नॉन स्ट्रायकिंग एंडला 2 बॉलमध्ये 3. बॉलिंग मार्कवर विकी, पहिला बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरून येईल, तत्पूर्वी 1 रन इथे कंप्लीट केली जाईल। सागरच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर। 11 बॉलमध्ये 28 रनची आवश्यकता। 11 बॉल 28 रन। सामना जिंकण्यासाठी जयदुर्गा दलोंदे टीमला या मॅच मध्ये कोळिवलीच्या विरुद्ध, कोळिवली स्पोर्ट्स विरुद्ध जयदुर्गा दलोंदे या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्ही अनुभवताय। नेक्स्ट मॅच गावदेवी वारत विरुद्ध जय हनुमान सावरोली मध्ये होईल। टॉस इथे वारत टीमने जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय। चांगला स्ट्रोक, कव्हर्सला लाजवाब क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा चौकार। आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना, आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना, क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक इथे पेश केला। फ्रंट फुटवर येऊन लाजवाब कव्हर ड्राईव्ह आणि नेत्रदीपक स्ट्रोक। हा फटका किती वेळेला पाहिला तरी मन भरणार नाही असा फटका होता। एक चांगला स्ट्रोक आणि या चौकारानंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 35. 24 रनची आवश्यकता 10 बॉल मध्ये। आता संघर्ष करतायत दोन्ही टीम या मॅच मध्ये, असं वाटत होतं पिछाडीवर आहे टीम दलोंदे, कमबॅक केले।
आणखीन एक फुलटोस बॉल, याला देखील समोर खेळला व्ही शेप मध्ये, ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे, 1 रन मिळेल. बॅट्समन मयूरच्या खात्यामध्ये. या सिंगलने तो स्ट्राईक रोटेट करतोय, टीमला नेऊन पोहोचवलं आतापर्यंत 36 या आकड्यावर. 9 बॉल मध्ये आता 23 रनची आवश्यकता. सागर अजूनही मैदानामध्ये लढतोय. 9 बॉल 23 रन. मागच्या ओव्हरमध्ये वैभवच्या विरुद्ध तुटून पडला होता सागर. या तिसऱ्या ओव्हरमध्ये आता विक्कीच्या विरुद्ध सागरची भूमिका काय असेल? एक चौकार तर चांगला आलाय मयूरच्या बॅटमधून. फटका चांगला अक्षरशः खोदून काढलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये फिल्डिंग चांगली होते. 1 रन कंप्लीट होते. दबाव टाकलाय फिल्डरवर, त्याचा फायदा इथे सागरला मिळतोय. थ्रो चांगला आहे विकेट कीपर एंडला. 2 रन सागरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 या आकड्यावर. 21 रनची आवश्यकता 8 बॉल मध्ये. 8 बॉल आणि 21 रन. कंपल्सरी है. 8 बॉल आणि 21 रनची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल, ऑन साइडला प्रहार, डीप मध्ये फिल्डर आहे. जजमेंट पहा, व्हॉट अ कॅच. बॅट्समन आउट. उडता परिंदा, काय झेल तिथे पकडलाय उडता मंगेश. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. लोअर फुलटोस बॉल, ऑन साइडला प्रॉपर टायमिंग आणि ऑन साइडला होता उडता मंगेश. काय कॅच तिथे पकडलाय मंगेशने. बॅट्समन आउट होईल. एक मोठा झटका बसला टीमला. 7 बॉल मध्ये आता 21 रनची आवश्यकता. सागर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅट्समन छोटू. मयूर आणि छोटू आता ग्राउंड मध्ये. एकाएकी पुन्हा एकदा पलटवार केलाय कोळिवली टीमने, कोळिवली स्पोर्ट्स टीमने जयदुर्गा दलोंदेच्या विरुद्ध या मॅच मध्ये. काय झेल तिथे पकडलाय क्षेत्ररक्षक मंगेशने. उडता मंगेश. फुलटॉस बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय. अंपायर सिग्नल नो बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून फिल्डर येतोय. तत्पूर्वी 2 रन इथे ऍड केले जातील. टीमच्या टोटल मध्ये 3 रन ऍड होतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 41. 59 रनचं लक्ष्य होतं या मॅच मध्ये. 18 रनची आवश्यकता. 7 बॉल आणि 18 रन. ग्रामीण टीम ज्या खेळतात या स्पर्धेमध्ये त्यांच्या मॅचच्या दरम्यान कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे, लक्षात घ्या. A1 महापोली ट्रॉफीचा कंपल्सरी टार्गेट चेस करावं लागेल ग्रामीण टीमसाठी. आणि ज्यावेळेला सिटी टीम या स्पर्धेमध्ये खेळतील त्यावेळेला सुपर ओव्हर मॅच टाय झाली तर. फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जाईल. 6 रनसाठी. मच निडेड सिक्सर फॉर बॅटिंग साइड. 6 रन. सहा बॉल आणि आता 12 रनची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. वार पलटवार सुरूच आहेत या मॅच मध्ये. कधी वार करत होती टीम कोळिवली बॉलिंग करत असताना जयदुर्गा दलोंदेच्या विरुद्ध. आता पलटवार केलाय बॅटिंग करत असताना बॅट्समन छोटू. नाव छोटू, परंतु काय स्ट्रोक होता. आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. आणि या षटकारानंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 47. आता रन करायचे 12. 6 बॉल 12 रन. एक्साइटमेंट पहा या स्पर्धेची, या मॅचची. आता हळूहळू प्रेक्षक वाढू लागलेले आहेत. हरीश सर काय म्हणाल, ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळ केलाय दोन्ही टीमने, वार पलटवार झालेत या मॅच मध्ये. नक्कीच एक गोष्ट आहे की क्रिकेट जर खेळायचं तर एकदम मूड मध्ये येऊन खेळायचं, लय भारी क्रिकेट खेळायचं. आता पहिल्या डावामध्ये ज्या पद्धतीने धावा निघाले, दुसऱ्या डावामध्ये सुद्धा तसेच. म्हणजे आता पराभव टाळण्यासाठी कोळिवली संघाला शर्थीचा प्रयत्न करावा लागणार आहे. आणि 6 चेंडूमध्ये 12 धावा असताना मात्र सागर हा जो खेळाडू आहे
तो जरी बाद झाला तरी जे मधल्या फळीतले फलंदाज आहे त्यांनी दाखवून दिलंय की आमची फलंदाजी टाकाऊ नाही तर टिकाऊ आहे. नो डाऊट ज्या पद्धतीने छोटूने षटकार मारला, टिकाऊ बॅट्समन आहे तेच इथे दाखवतोय. खूप चांगला उल्लेख तुम्ही केला. आणि आता लास्ट ओव्हर सर्वाधिक मोठी जबाबदारी या मॅचची, कारण हे षटक तुम्हाला एकतर हिरो ठरवेल, हे षटक तुम्हाला एकतर विलन ठरवेल या मॅच मध्ये. आणि बॉलिंग मार्कवर आला हितेश, त्याच्या समोर बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला असेल नंबर 8 जर्सी मध्ये मयूर ज्युनियर. स्ट्रायकिंग एंडला मयूर, नॉन स्ट्रायकिंग एंडला छोटू. लास्ट ओव्हर मध्ये हितेश पहिला बॉल टाकण्यासाठी तयार. पहिलाच बॉल हवेत खेळलाय, स्वतः धावतोय बॉलर बॉलच्या मागे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. 4 फिल्डर तिथे होते, तत्पूर्वी 2 रन इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन मयूर ज्युनियर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 49 10 रनची आवश्यकता. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही टीम बरोबरीने लढलेल्या आहेत या मॅच मध्ये. चांगला संघर्ष आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय समीकरण. 5 बॉल 10 रन. प्रिन्स मूवीज तथा ट्रिपल एस एंटरटेनमेंट च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं खूप नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण टीमने आपल्यापर्यंत पोहोचवलंय. खूप चांगलं कॅमेरा वर्क. 5 बॉल आणि 10 रन हे समीकरण. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन मयूर ज्युनियर. बॉलिंग मार्कवर हितेश. ओव्हर द विकेट. बीट करून जातोय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. ऑन साइडला डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट. लॉंग ऑफ लाईक फिल्डर आहे. कव्हर्स बाउंड्री लाईन लाईक फिल्डर. 30 सर्कल मध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. कव्हर पॉइंट लाईक फिल्डर ठेवलाय. विकेट कीपर मागे आहे. फ्लाय स्लिप मध्ये एक फिल्डर. शॉर्ट फाईन लेग लाईक फिल्डर. हे क्षेत्ररक्षण. आतापर्यंत या फायनल ओव्हर मध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक. 4 बॉल मध्ये रन करायचे 10. मॅच जर टाय झाली, कंपल्सरी चेस हा नियम आहे, लक्षात घ्या स्पर्धेमध्ये. ग्रामीण गटासाठी आणि खुल्या गटासाठी मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल निघतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 फिल्डर धावतायत. बॉल जिंकल रेस. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. बॅकफुटला जाऊन वाट बघितली आणि त्यानंतर वाट लावली हेच म्हणावं लागेल. बॅकफुट लागल्यानंतर कट केला. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईन वरून हा स्ट्रोक जातोय 4 रनसाठी. बॅट्समन मयूर ज्युनियरच्या बॅट मधून चौकार. टीमची धावसंख्या 53. लॉस ऑफ 3 विकेट. 6 रनची आवश्यकता. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 3 बॉल मध्ये 6 रन. महापोली A1 ट्रॉफीचा क्रिकेटचा थरार महासंग्राम. आज सुरुवातीपासूनच अशाच रोमहर्षक सामने आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मधून मनोरंजन झालंय. दोन्ही टीमने मनोरंजन केलंय. 3 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता. बॅटिंग करणारा संघ या मॅच मध्ये जयदुर्गा दलोंदे. ओव्हर पिच बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह, परंतु थोडासा बाजूने निघतोय मिड ऑन मधून बॉल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1च रन इथे कंप्लीट करत असताना मयूर ज्युनियर. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 5 रनची आवश्यकता. वड मॅच. हरी सर काय सामना इथे रंगलाय. 2 बॉल मध्ये 5 रन करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. नक्की जर हा सामना जयदुर्गा दोलंदे हा संघ जिंकला तर जाता जाताना नक्की सांगतील बघता काय रागाने ओव्हरटेक केलाय जयदुर्गाचा वाघाने. नक्की नक्की ज्या पद्धतीने खेळ केला आतापर्यंत. वैभवला प्रत्युत्तर दिलं सागरने या मॅच मध्ये. छोटू चांगला खेळलाय. एक चौकार मात्र बॅट्समन मयूरच्या बॅट मधून 2 चौकार आले. त्याने टीमला सावरले मिडल ऑर्डर मध्ये. जरी बॅट्समन 3 लवकर आउट झाले त्याच्यानंतर 7 चांगली मिळाली आहे छोटू कडून बॅट्समन मयूरला. आता संपूर्ण जबाबदारी आहे छोटूच्या खांद्यावर, ज्या छोटूने एक मोठा सिक्सर मारलाय या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये 5 रनची आवश्यकता. वड मॅच. काय सामना इथे रंगतोय. चित्त थरारक सामना तुमच्या समोर. मंत्रमुग्ध करणारा हा सामना आपल्या समोर. बॉल तयार. बीट करून जातोय. विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल. मला वाटतं विकेट कीपरच्या हातामध्ये भिवंडी क्रिकेटचे जे रूल आहेत त्या रूल नुसार तुम्हाला रन इथे मिळणार नाही. स्ट्राइक रोटेट कदाचित तुम्ही करू शकणार नाही. तर बॅट्समन छोटू आहे त्याच्याचकडे असेल. स्ट्राइक. लास्ट बॉल. 5 रनची आवश्यकता.
महापोली इव्हेंट ट्रॉफी मध्ये पुन्हा एकदा सर्वच प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्य जवळपास असताना गेलाय आणि जो काही संदीप प्रकाश आहे त्यामध्ये हा सामना इथे रंगतोय. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. खूप चांगला सामना इथे रंगतोय. एक बॉल मध्ये 5 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी टीम जयदुर्गा दलोंदेला कोळिवली स्पोर्ट्सच्या विरुद्ध. एक बॉल छोटू स्ट्रायकिंग एंडला. हितेश लास्ट ओव्हर मध्ये शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल येतोय डॉट बॉल आणि मॅच इथे जवळपास समाप्त. हा सामना मात्र खूप चांगल्या पद्धतीने कोळवली स्पोर्ट्सने जिंकलाय. 59 रनचं टार्गेट होतं आणि लास्ट ओव्हर मध्ये रन डिफेंड केलेले आहेत हितेशने. वेल बोल्ड हितेश. खूप चांगला खेळ दुसऱ्या इनिंग मध्ये सागरच्या बॅट मधून प्रेक्षकांनी पाहिला. पहिल्या इनिंग मध्ये वैभवने ते सत्र गाजवलं आणि हा एक चांगला विजय इथे मिळवत पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय कोळिवली स्पोर्ट्स कोळिवली. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर ठरलाय वैभव, ज्याने बॅटिंग मध्ये 31 रन केले आणि बॉलिंग करत असताना 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. तर वैभव ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान केला जाईल वैभव. त्याचबरोबर सागरने सलग 3 षटकार मारले. त्याच्यासाठी एक रिस्ट वॉच आहे. त्यांनी देखील व्यासपीठावर यायचंय. वैभव ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. 31 बॅट मधून रन केले आणि त्यानंतर 1 विकेट बॉलिंग करत असताना त्याच्या खात्यामध्ये आहे. तर वैभव ठरला या मॅचचा हिरो महापोली A1 ट्रॉफी 2020 मध्ये. सागर यांनी देखील व्यासपीठावर यायचंय. सागर आपल्याला एक रिस्ट वॉच इथे दिली जाईल. मिसबा वॉचेस कडून ही रिस्ट वॉच आपल्याला इथे दिली जाईल. सलग 3 षटकार आपण ठोकलेले आहेत सागर. तर आपल्याला रिस्ट वॉच आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आपल्याला स्वीकारायची आहे. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच वैभव, ज्याने 31 रन केले बॅटिंग करत असताना. बॉलिंग मध्ये 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. तो ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच गावदेवी वारत विरुद्ध जय हनुमान सावरोली. टॉस इथे जिंकलाय. गावदेवी वारत टीमच्या कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय. 2 रनची पेनल्टी आहे जय हनुमान सावरोली टीमवर. आदरणीय नगमी मुल्ला यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देणार आहोत. आणि मिसबा वॉचेस कडून हे रिस्ट वॉच दिली जाईल सागरला, ज्याने सलग 3 षटकार ठोकलेत. शैलेश गायकवाड यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी इथे द्यायची आहे. वैभवला वेलप्लेट वैभव, खूप चांगला खेळ तुम्ही केला. सागरला रिस्ट वॉच इथे दिली जाईल मिसबा वॉचेस कडून सलग 3 षटकारासाठी. बिस्मा वॉचेस कडून आहे. सरोज यांच्याकडून हे पारितोषिक इथे स्वीकारलं जात आहे सागरच्या माध्यमातून. वेलप्लेट सागर, बट हॅड लक. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. या आपण ऐकूया मझर यांना आणि त्याचबरोबर नबील यांना या मॅचचा धावता